नमस्कार, मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की लहान मुलं जी असतात ती कोणत्या दिवशी जन्मलेली भाग्यवान असतात। ज्योतिषशास्त्रानुसार आपण पाहणार आहोत की ती कोणती अशी मुलं आहेत जे खूप नशीबवान आणि भाग्यवान असतात, ज्यांचा जन्म 7 वारापैकी कोणत्या वाराशी होतो त्यावर अवलंबून असतं। चला तर मग व्हिडिओला सविस्तर चर्चा करूया। श्री स्वामी समर्थ। जन्मलेली मुलं जास्त नशीबवान असतात, तर ते कोणत्या दिवशी जन्मतात यावर अवलंबून असतात। तर चला तर मग पाहूया, सुरुवात करूया रविवार या दिवसापासून। आता रविवार, ज्या व्यक्तीचा जन्म रविवारी होतो त्याच्यावर सूर्यदेवतांची कृपा विशेष असते। त्या नशीबवान असतात, भाग्यवान असतात आणि त्यांना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते। ह्या व्यक्तीचा स्वभाव मुळात शांत असतो आणि ह्या व्यक्ती कोणाच्याही कामात ना खुपसत नाहीत आणि त्यांच्या स्वतःच्या कामातसुद्धा कोणी ना खुपसलेलं त्यांना आवडत नाही। आता ज्या व्यक्ती त्यांच्या कामात अडथळे आणतात त्यांना त्यांचा प्रचंड राग येतो। आता पाहूया आपण सोमवारी। तर सोमवारी जन्मलेले व्यक्ती कशा असतात, तर ज्यांचा जन्म सोमवारी होतो त्या व्यक्ती अत्यंत गोडबोले असतात, सतत हसतमुख असतात, सतत खुश राहतात, कधीही तुम्हाला नाराज दिसणार नाही। परंतु त्यांचा स्वभाव चंचल असतो आणि त्यामुळे त्यांचे निर्णय सतत बदलत राहतात। ह्याची स्मरणशक्ती खूप चांगली असते, मात्र योग्य तो निर्णय ह्यांना घेता येत नाही। या व्यक्ती आपल्या आईवडिलांवरती खूप प्रेम करत असतात। आता मंगळवारी जन्मलेले व्यक्ती कशा असतात, तर ज्यांचा जन्म मंगळवारी होतो त्यांच्यावर श्री हनुमंतांची कृपा आढळते। हे स्वभावाने खूप चांगले असतात, मात्र ते खूप हट्टी असतात। एखादी गोष्ट त्यांना आवडली की ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी ते काहीही करू शकतात। आता ह्या दिवशी जन्म झालेल्या व्यक्ती इमानदार असतात, दुसऱ्यांना हे लोक निस्वार्थ मदत करतात। ह्यांना ऐशोआरामाचे जीवन जगणे पसंत असते, कोणत्याही चुकीच्या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार देखील करत नाहीत आणि दुसऱ्यावरती सातत्याने इमानदारी बाळगत असतात। आता पुढे पाहूया बुधवारी जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात। तर बुधवारी जन्मलेल्या व्यक्ती ज्यांचा जन्म बुधवारी होतो ते लोक शक्यतो धार्मिक कार्य करणारे असतात। त्यांची बुद्धी अत्यंत तेजस्वी असते, त्या नशीबवान असतात, भाग्यवान असतात। हे लोक आपल्या चाहत्यांची खूप काळजी घेतात। हे लोक देवधर्माची कामे जास्त प्रमाणात करत असतात। आता गुरुवारी ज्यांचा जन्म होतो त्या व्यक्ती कशा असतात, तर ज्यांचा जन्म गुरुवारी होतो त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की त्यांच्यावर कठीण परिस्थिती आली तरीसुद्धा त्यांच्यावर मात कशी करायची, दुसऱ्यावरची छाप कशी सोडायची हे त्यांना खूप चांगलं जमतं आणि ह्या व्यक्ती ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी आपला ठसा उमटवतात। ह्यांचा वागणुकीतून समोरच्या व्यक्ती आपोआपच इम्प्रेस होत राहतात आणि या व्यक्ती सर्वांनाच हव्याशा वाटतात। आता शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात, ज्यांचा जन्म शुक्रवार होतो ते अत्यंत बुद्धिमान असतात। तुम्ही त्यांना कितीही पीडा त्रास द्या तर त्या व्यक्ती सहन करतात, कारण शुक्रवारी जन्मलेल्या व्यक्ती भावुक असतात। भावनेला त्यांच्या जीवनात खूप मोठे स्थान असते। त्यांना तुम्ही चेष्टा मस्करी करा ते त्याला कधीच सिरियस घेणार नाहीत। अत्यंत जिद्दीच्या व्यक्ती असतात आणि ह्या विचारांनी खूप स्थिर असतात, म्हणून त्यांच्या मनात काय चाललं आहे हे समोरच्या व्यक्तीला कधीच कळत नाही। आता शनिवारी जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात, तर शनिवारी जन्मलेल्या व्यक्ती त्यांच्यावर शनिदेवांची विशेष कृपा असते। शनी ग्रहाचा प्रचंड प्रभाव आढळतो। ह्या व्यक्ती अगदी मनमोकळेपणे जगतात। एखादी त्यांना वचन दिले तर ते वचन कधीच तोडत नाहीत। दुसऱ्यांचे मन जिंकून घेणारे असतात, सतत हसतमुख राहतात आणि एक प्रकारचे चैतन्य त्यांच्यामध्ये असते। जिथं जातात तिथल्या होऊन जातात, म्हणून लोक त्यांच्यावरती प्रेम करतात। तर अशा प्रकारे आपण आज पाहिलं की कोणत्या दिवशी जन्मलेल्या मुले भाग्यवान असतात। तर आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा। भेटूया अशा पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।
धन्यवाद.